हाय सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. तर बघा किती भारी मस्त असं फ्रेश वातावरण झालंय बघा. 6 वाजल्यात संध्याकाळचे. दिवसभर नुसतं ऊन ऊन रक 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 करते. आता किती भारी वातावरण तयार झालं, छान पैकी असं. बाहेर फिरायला पण जरा मस्त अशी गार हवा येते. मग आमचं ब्रह्मकमळ बघायचं का तुम्हाला, छानपैकी फुटलंय ते. एकच पान लावलेलं आम्ही त्याला, किती फुटले बघा ते, मस्त असं झालंय. बघा मिरचीचं झाड आमचं, बघा मिरचीच्या झाडाला उलट्या मिरच्या लागल्यात अशा. सरळ एक पण नाही, सगळ्या उलट्या मिरच्या लागल्यात. बघा शेवंतीची झाड, झेंडूची, छोटा झेंडू तो, छानपैकी झाडं पण फुटल्यात. म्हणलं काढावा असंच एक व्हिडिओ. मस्त असं वातावरण झाले. तर आता करायचं स्वयंपाक संध्याकाळचा. काय म्हणलं स्वयंपाकाला जरा थोडासा लेटच करा, कारण दुपारी नाश्ता केला होता, त्याच्यामुळं एवढी काही भूक नाही कुणाला, म्हणून केला उशीर जरा. बघा आमची वांग्याची झाडं छटलेली तर केवढी फुटलीत बघा, ती चांगली अशी मस्त मस्त झाली. मला 5-6 दिवस पण नसतील छाटून झाले, तर एवढी भारी फुटलेत ते. अजून इकडे हे आंब्याचं झाड, आंब्याला नाही तर आंबे लागले ह्या वर्षी, तर पुढच्या वर्षी लागतील. आम्ही गेल्या वर्षी तर लावलेले झाड आहे, फुटले पण छानपैकी बघा. आता इकडे कलम केलेलं, ह्याला आले ते 2-3 आंबे, पण ती काय वाऱ्याने राहतात वय पहिल्या वर्षीचे आंबे, छोटे छोटे लागतील पुढच्या वर्षी. हे कलम केलेलं झाड आहे. हे आमचा कडीपत्ता बघा एवढा मोठा झाला, एवढंसं छोटंसं रोपटं होतं. इकडं बघायचं का आमच्या झाडाला पपई कशी पिकली बघा. आमच्या झाडाची पपई कशी मस्त अशी पिकली बघा. काढून द्यायची थोड्या वेळाने. आणि इकडं पण एक काही छोटी वरती अजून दिसते एक तुम्हाला बघा, बघा इथं आतमध्ये ती पण पिकली बघा छानपैकी अशी. काही झाडं असावी, झाडांनी जरा घर असं म्हणजे सुशोभित झाल्यासारखं दिसतं. आमच्या आळूची पानं बघा मी आता काढून नेली, त्याच्यामुळे ती सगळी अशी छोटी छोटी दिसायला लागलेत. हे वांग्याचं झाड, लाईक वांग राहिलेलं तर आमच्या चिवला वांग्याचं भरीत आवडतं, म्हणून म्हणलं जाऊ देता हे थोडंसं मोठं झालं की चिवलाच द्यायचं. तर ती एक वांग आहे. परत इकडच्या झाडाला एक वांग आहे बघा. हे पण लय छोटं होतं म्हणून तोडलंच नाही. हे काय हे ती झालं की ही येईन भरताला 2-4 दिवसांनी परत. चिवसाठीच खास लावलेत वांग्याची झाडं. तिला तिच्या आत्यासारखं वांग खूप आवडतं. तिला तिच्या बाबांना आणि चिवला आत्याला अशी वांगी किती वांगी दिली तरी खात्यान ती, इतकंच वांग आवडतं त्यांना. का आता दोघी गेल्यात शेळ्या सोडून तिकडं. चिव गेली फिरायला, तिची मैत्रीण आली ती हुडकते, पण कुठे सापडला, कुठे गेल्या काय माहिती, का गेल्या तिच्या घरी. तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.